असं एकाली काय ग थिरडे अगं थांबा ए चक्कावाली दूधवाली ए गवळणी ए रे बाबा मग आता चांगली आली होती पण आता वराची घोडे नाचल्यावर नाचायला लागल्या भानगड काय आहे ग आता ग भया पदर धरला आणि तू दावणीत बांधलेल्या म्हशीवाली शेपूटवर करून थांबलीस वेग तुला राग बी घेतो ना चांदाळने दे ना शिव्या त्याला शिव्या दे अरे नालाय का ए शर्म्या बे उलट झालं का ए बे शर्म्या गड्यावानी गडी पाण्यासारखं मुक्तू काम सोडायचं आवड बोलू नकोस मावशी नाही रे मेल्या मुडद्या पुछीच्या किती शिवाय देते नवऱ्याची पोराची माझी संघ शिव्या एकदम का रे तुझी नामची ओळख ना पाळत नाही ना घेणं ना देणं मुळीच हे काय की आला त्या पोरीचा पदर धरलाच पण चुकीचा धरला म्हणजे मी पदर धरण्याची जागा चुकलो आहे एकदम चुकला मग सांग कुठं धरायचं सोड तिथं हे सोडलं कुठं धर कुठं माझा पदर काय तुला चावतोय का रे पदराचं नाव काय पेपर अडवला आवड बोलू नको म्हणून अरे बाया साड्याच नेसत असतात नऊवारी साड्या नेसल्या डोहीवर दह्या दुधाचे माठ आहेत बर हे दह्या दुधाचे माठ घेऊन चालला कुठं अरे बाबा आणि गोकुळात न चालले मथुरीच्या बाजारला वागवणी म्हणजे गोकुळचं धूत घेऊन तुम्ही मथुरीच्या बाजारात विक ना ते विकल्याशिवाय चालणार का कुणाच्या हुकमावरून आम्ही आमच्या नवऱ्याच्या दाल्याच्या यजमानाच्या पतीच्या सगळं एकच आहे का नवऱ्याच्या हुकमावरून निघालो आता पण तुम्हाला ठाऊक आहे का काय बरं तुमच्या नवऱ्याचा नवरा मी तो त्याचं काय नवऱ्याचा नवरा आता का बाया काय म्हणते बघ नवऱ्याचा नवरा तरी मी पाठ विचार करते रात्री मला डबल वजत असेल नवऱ्याचा नवरा म्हणाला तू कोण नवऱ्याचा नवरा म्हणजे तुम्हाला सर्व गवळणींना मी केलेलं आहे हा आम्हाला केलं आता काय म्हणतोय केलं म्हणतोय सगळ्यांना केलं सगळ्यांना केलं तिला सुद्धा 2 नंबर तिला सुद्धा 3 नंबर तिला सुद्धा 4 नंबर तिला सुद्धा केले तिला पण केलं तुला काही लाज लज्जा शरम आबरू आहे का अजून तिच्या सीताफळाचा डोळा उघडायचा मूर्ख कुठली अरे काय केलं निर्माण केलेल्या जगाच्या बाजारामध्ये जन्माला घालणारा बर परमकर्ता परमेश्वर निर्माण कृष्ण तुम्हीच कृष्ण तू का क्या यार भात करताय कृष्ण हो ना महिना झाला आंघोळ केलीस कर मग तो मी कृष्ण काय आम्ही पाहिला नाही का लग्नाचा मोठा त्याला आम्ही केलेला आहे काल कुंजवनामध्ये कृष्ण पाहिला कसा होता तो कसा ह्यो ससा तो कसा त्याचं काय तुला वर्णन येतं का कर्ण वर्णन काळ्या सावळ्या रंगाचा मग बघ त्याला 2 डोळं होतं त्याला दोनच असतात पायी पद्म बघून आहेत का सगळं मुताचं वागड हे फक्त लोकांनी वाढवलं नारळ त्याचं उडलेलं पाणी आहे काय लांब लगीन करता येत पायी पद्म मुखात रताळ गाजर मुखी रत्न बोंबील हिरवा बोंबील हिरा काच बघू नका बघ ना काय लगा सगळं गचकारणच आहे किती बोलशील पितांबराची काच श्री मुंगूस नाटक मुकुट हा आणि काय सांगू मावशी काय राहू दे सांगायला हातामध्ये बासरी 30 कपूराची कशाला ग बासरीची आठवण काढली मुलींनो ए पुरीनो वडापाव खाल्लेला दिसत नाही आवाज वेगळा झालाय मुलींनो देवाची बासरी पाहिली का ग तुम्ही तुमच्या नशिबातच नाही मी काल कुंजवनात पाण्याला चालले होते आणि देवर कळंबाच्या झाडावरती बसले होते मी खालून पाण्याला चालले होते आणि खालून देवाची बासरी पाहिली कशी उडून सांगते लांब होता ना लहान दिसत होती लांबून झाडावरती होता ना आणि पोरीनो काय बया बासरीला सजवली होती साईडला झोरमुळे रेशमाच्या साईडला 2 गोंड रेशमाचे आणि मुलीनो देवानं काही एकदा बासरी वाजवायचं चालू केलं किती 2 गुंड काहीतरी चावट बोल नकोस असा तो आम्ही कृष्ण पाहिलेला तू स्वतःला कृष्ण म्हणतो ना तुझी थोडक्यात माहिती आम्हाला सांग कृष्ण कसा तुझ्या सर्व गवळणीला सांग मला हात जोडणे देवाला झोडा का मारा हात जोडा जोडले हात आता डोळे झाला डोळे झाकले डोळे आता करू सुरुवात कुठनं करतोय सुरुवात त्या कोपऱ्यातनं कर सुरुवात म्हणजे माझ्यापर्यंत दिवसाला ढिला पडशील काय लगा हात जोडायला डोळे झाकायला घर आमच्या दुकानाचं सीटर वर घाल बरणे हातून कर चोड्याचा किती काय माझी माहिती सांगायला सुरुवात करतो माहितीच नाव कोण करतो सुरुवात माहिती
जोराने बोला ज्योतिबाच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं सिद्धनाथाच्या नावानं चल येऊ दे शिराबाद कशाला जेवाय बसली काय आता हा जेवणाचा श्लोक नाही म्हणलं माझ्या माहितीचा श्लोक म्हणलं हे बघ बाबा या सगळ्या गौरवी अडाणी अडाणी आहे आहे. आम्हाला कळत अशा भाषेत सांग तू कृष्ण कसं काय सांग. सांग ऐक, ऐक, ऐक.